आणि आता आपण मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबईत बोरिवली रेल्वे पोलिसांकडून एकाला पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक। अभय कुमार नावाच्या व्यक्तीकडून एक पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुस जप्त। अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान नव्या वंदे भारत ट्रेनची ताशी 130 किमी वेगाची चाचणी यशस्वी, तर अहमदाबाद मुंबई अंतर आता 5 तास 21 मिनिटात पूर्ण होत आहे। रेल्वे प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्यांना त्वरित प्रथमोपचार मिळणार आहे। पश्चिम रेल्वेने आखली एक योजना। पश्चिम रेल्वेच्या 20 स्थानकांवर आता एक्सटर्नल ऑटोमेटेड यंत्रणा उपलब्ध असेल। मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे। विविध उपक्रमांसाठी आता मुंबई महानगरपालिकेकडून 3.5 कोटीहून अधिक निधी खर्च करण्यात येईल। शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला जाग आली। उद्यापासून शासन नियमाची अंमलबजावणी करत महानगरपालिका शाळांच्या वेळा बदलल्या जातील। मुंबई आजपासून गणेश मंडळांसाठी गणेश मूर्तींचं आगमन सुरू झालेलं आहे। पालिकेकडून खड्डे बुजवण्याच्या कामाला देखील वेग आलाय। आचारसंहिता काळात सार्वजनिक ठिकाणी बसगाड्यांवर राजकीय जाहिरातींसाठी जाहिरातदारांना पालिकेची नव्यानं परवानगी घ्यावी लागेल। मुंबई पालिकेच्या नव्या जाहिरात फलक धोरणात आचारसंहितेमधील फलकांबाबतची नियमावली समावेश। नवी मुंबईच्या जुनेगर रेल्वे स्थानकाच्या आता प्लॅटफॉर्मवर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय। नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली भागामध्ये मेट्रोचं बीम टाकण्याचं काम आजपासून सुरू। रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत घोडबंदर महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल।